बाबा हो बोलायला नाही जमत, जे बोलायचे ते मी विसरून जातो. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना आजचा, याच्यामध्ये मी इंट्रो नाही बनवला. ठीक आहे, आलेलं जरा डिमोटिव्ह असं की म्हणजे मला काय नाही, असं एकटा होतो व्हिडिओ बनवायचा नाही बनवायचा काय नव्हतं. आतमध्ये आलो जरा हळूहळू जरा वाटलं की भाई आले तर व्हिडिओ बनवूया ना. पहिला व्हिडिओ बघू जसं आपण करू ट्राय की पहिला व्हिडिओ तर थोडं होल गडबडल्यागत. पण आज जर व्हिडिओ टाकला तर नेक्स्ट टाइम आपण नक्की दुसऱ्या जागेवरती जायचा. तर ह्या साईडला आवाज येतोय व धबधबा धब 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 धबधबा. तर कोणताही माहित नाही ना, एक झरणा वाहतो एकदम मस्त सुंदर असा व्ह्यू येतो याचा इथून. लेणे क्रम कोणत्या लेण्यामध्ये जाऊन थांबतो कोरीव काम. फुल पाऊस बघा भाई, फुल पाऊस यायला लागलाय बाहेर. 71 मध्ये आपण कसं जाऊ तुम्हाला बघा. 71 मध्ये आता येत आहे इथं लॉक लावलेला आहे, आतमध्ये अलाउड नाही. पण ह्या जागेची खासियत आहे की एका दगडामध्ये एका मोठ्या टेकडीमध्ये सगळे कोरलेले आहेत. 109 लेणी. इथून आतमध्ये अलाउड नाही, पण बघू शकता तर बसायला वगैरे गेल्या का ते. आता बाहेर मला व्हिडिओ नाही बनवता येते कारण बाहेर वाहून चालू झाला पाऊस. पावसामध्ये मी फिरणार पण पावसामध्ये व्हिडिओ नाही काढू शकत आपण. बघा दिसतो पाऊस, दिसतो कारण आपल्याकडे वॉटरप्रूफ नाही. आधी वरती जाऊन व्ह्यू पॉईंट बघून यायचा, त्यानंतर आपण बघू त्या साईडला खालती पाहू. इकडे थांबायचं. इथे 71 होती नाही तर 70 आहे. 70 शक्यतो ते जास्त लेणी आहेत ना. 1-2 नंबर ते 2 या 3 नंबर ओपन होती. शक्यतो लेणी तर लॉक आहेत सर्व. जाळी वगैरे मारलेली की आत कोणी नको. त्या लेणी 5च्या मध्ये आपण जाऊ शकतो. विंडोला जाय नाही तिथे. हे बघू शकता. नाईस नाईस आय लाईक इट. आणि व्ह्यू बघा तुम्ही तो. हे बौद्धांची बोलू शकता आपण की इतिहास इथं तुम्हाला जाणून घेता येईल. तिकडं ती एका साईडला पूर्ण तिथे सिटी आहे, तिथून पूर्ण जंगल आहे. पूर्ण हा जंगल भाग आहे. बॅक साईडला पूर्ण जंगल आहे. पावसाच्यामध्ये थांबून चालणार नाही. आपण जाऊया वरती. पावसामध्ये तर खरी मजा आहे. ह्या केवची जी आहे ना आता कंडिशन बिघडली यार. हे बघा तुम्ही जरा वाटते बघून की कंडिशन आधी वेगळी असेल. कदाचित आधी वेगळी असावी, आता वेगळी असेल. कारण इथून बघा जाणवते आपल्याला घेतून जॉईंट असावं ते ढासळ वगैरे असेल असं. हॅलो, इथं प्रत्येक केवमध्ये तुम्हाला इको भेटणार आहे. लेणी मजा तर खूप येते भावना. बघा शिड्या कसे झापूक. हा काय प्रॉब्लेम आहे भावना, हे लोक असले ना मला बोलायला जमत नाही. जे पण काय बोलायचं सगळं विसरून जातो. जी मला माहिती आहे वगैरे सगळं विसरून जातो रे. काहीच नाही मला बोलायला जमत. काय करू आपण. इथून वरती सुद्धा आहे. आपण मला असं माउंटेनच्या टॉपला जाऊ शकतो का. केव नंबर 61 आहे. आपण एक काम करू, थांबा 1 मिनटं. आपण चुकीचं आलो आहे. आपल्याला 61कडे नाही यायचं होता, तर रिटर्न आपल्याला 64कडे जायचं आहे. तिथून वरती जायचं आहे व्ह्यू पॉईंटसाठी. आधी आपण व्ह्यू पॉईंटला जायचं. बाहेर तर खालती भाऊ घसरतो लय बेकार आहे इथं. मला माझे सँडल शूज ना नाहीत भरोशाचे. मला हळूहळू जायला लागणार आहे. व्ह्यू पॉईंटला जायला आधी आपण 64कडे जाऊया. तिथून जाऊया व्ह्यू पॉईंटला आपण. ठीक आहे, बघू कशी वाट. एकदम स्लिपरी वांकर सांगतो. जे आपण नॉर्मली इस्माळ्या चालतो ना तसं जर तुम्ही इथं चालला
हातपाय गळ्यात घेऊन घरी जायची वेळ जर तुमचे शूज ग्रिपवाले नसतील तर. सध्या माझ्या शूजची ग्रिप जरा गेले बऱ्यापैकी, म्हणजे गेल्या जमाय. आता ते मी गोरा नाही दिसत आहे का. तर आता इथून फुल म्हणजे ट्रेकिंगची तर फिलिंग नाही येऊ शकत तुम्हाला इथं, पण एक वेगळा अनुभव येईल की दगडामध्ये पूर्ण दगडामधले ते कोरीव कामे, पूर्ण दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि त्यावरून तुम्हाला जायचं आहे. अजून काय पाहिजे आपल्याला भावना. एकदम मस्त असं सुंदर असा निसर्ग. ह्या सुंदर निसर्गामध्ये तुम्हाला ते मी घरी गेला शिव्या खाणार आहे घरच्यांच्या, कारण मी तर सेल्फी किंवा माझा पर्सनल फोटो एक पण नाही काढलेला आहे. आणि जेव्हा घरचे बघणार भडकणार. पुन्हा तो फोटो नाही काढले भले मी व्हिडिओ तर भरपूर व्हिडिओ काढले. सायकलवरती आलेले ते 2 मित्र कोण भेटले आपल्याला नवीन. तो व्ह्यू पॉईंट झाला. थांबा तर विमानाचा आवाज येतो, विमान नाही दिसत आहे. तर मस्त इथं पाण्याचा टाका आहे. एक छोटासा खोल आहे रे, नाही छोटाच आहे, जास्त काय नाही आहे. आणि हा परिसर आहे ना, इथं बोलतात चित्ता आढळतात ह्या अशा परिसर खालच्या भागामध्ये. इकडं मला एक नाही समजत, ते सगळीकडे झाडे ह्या तिकडे हे बघा. ह्याचं मला वाटतंय शेकाचा टाकांचा काय असं टाका भरला की असं एका साईडून जागा असते पाणी जायला, जेणेकरून वरचा जो कचऱ्याचा थर आहे वरून कचऱ्याचा थर वाहून जातो खालती. ठीक आहे. व्ह्यू पॉईंट कुठे इकडेच आहे. व्ह्यू पॉईंट तिथं तर नाही ना, त्या ते तिकडं पण नाही, तिकडं थोडे असणारे पण जाऊया आपण. चला इथून आपल्याला स्ट्रेट जायचं आता व्ह्यू पॉईंटसाठी आपण आलो इथून खालून. तिथून आपल्या स्ट्रेट वरती जायचा. मस्त वेळ आपल्याला तिथं भेटल व्ह्यू पॉईंट. तिथून ना तिथून आपल्याला पूर्ण जंगलात येतो व्ह्यू भेटेल आपल्याला. ठीक आहे. हाय मस्त हवा, थंड हवा, नैसर्गिक हवा. खूप दिवसांनी भेटलं बरेच दिवस. मॅच चेक करतात आम्हाला बघू द्यायचं. असे झालंय मी इथं आलो, सगळेजण इथे. मला वाटलं हा व्ह्यू पॉईंट आहे, पण तुम्हाला तर डाऊट येतो तो पण असू शकतो ना. पण कधी हाच असेल ह्योच असेल. तिकडे एक तलाव आहे, मस्त उंच डोंगर आहे. डोंगराला घासले ढगा नाही धुकं. मस्त वेगळं एकदम वातावरण. वा आपण करायचा चिल. आणि जर पाऊस उघडला पावसाचा प्रमाण वाढलेला आहे आता. पाऊस वाढत चाललाय, तुला लागतोय बघा. पांढरा दिसतोय सगळं आता, सगळं पांढरा. मोबाईल नाही वॉटरप्रूफ ना मोबाईलला. मी काय सेफ्टीचा कवर कागद पिशवी वगैरे, पिशवी हा बॅगमध्ये पण पिशवी लावली तर आपण व्हिडिओमध्ये दिसणार नाही. बरोबर काय मतलब नाही पिशवीला. म्हणून पाऊस वाढलेला आहे, कदाचित मला मोबाईल पिशवीमध्ये टाकून कॅमेरा बंद करावे लागेल आता आपल्याला. कारण जर मोबाईलमध्ये जर पाणी गेला विषय कट. नेक्स्ट टाइम आपल्याला व्हिडिओ नाही बनवायला भेटणार ना, फिरायला जायला भेटणार. खूप आता इथं आपल्याला इथं आलेले फायदे तुम्हाला सांगतो. खूप दिवस निसर्गात नाही फिरलो, निसर्ग फिरायला भेटला. येताना मी एकटा आलतो, तर मला येताना ट्रेनमध्ये पण ओळखी झालं. मी बोलतो ना तुमच्या बाहेर सोलो ट्रॅव्हलिंग करताना असं मी बाहेर येतोय भावाने माझ्या मोबाईलच्या डोळ्याला. ट्रेनमध्ये ओळखी झाले. सायकलवरती मी सायकल घेऊन आलो. त्यानंतर 2 जण वेगळे ओळखीचे झालेले आहे. ठीक आहे. तर काय ना नवीन मैत्री म्हणते इथं आल्या. जेव्हा तुम्ही सोलो बाहेर निघता, सोलो ट्रेकिंगला वगैरे किंवा सोलो असं कुठे बोला तुम्ही, मुंबईमध्ये बोला बाहेर कुठे पण, जर सोलो तुम्ही फिरायला जाता ना, नवीन लोक तुमच्या ओळखीचे होतात. इथून वरतून जायचं, इथून असं वरती जाऊन असा पूर्ण वरून त्या साईडला जागा किंवा खालतून मग बघत येऊ आपण ह्या साईडला. ठीक आहे ना, तसं करूया आपण. चला एकदम मस्त. इथं पाणी आहे, आता सगळं काय येतं तुम्हाला. हे इथं छोट्या नद्या आहेत, इथं म्हणजे बारक्या नद्या आहेत, जे मोठे होते त्या बाहेर साईडला येत्या पूर्ण जंगलातून. आता इथून आपल्याला नाही समजायचं कसं जाय. थांबा आपण इथून जाऊया. इथून इथं 19 नंबर केव येतं. तर केव नंबर 19 आपल्याला आपण ह्या केवच्या वरती जाऊया.
ठीक आहे. बघू जरा इथून काय. बाबू खतरनाक सीन इथं. स्लिपरी आहे खूप. हळूहळू जाऊ आपण. आपले शूज एवढे मजबूत दिसतात ना, पण ह्या जागेवरती हे शूज काहीच कामाचे नाही. हळू जिथं जिथं पावसानं स्लिपरी झाले तिथं हे शूज नाही चालत आहेत. काय माहिती काय विषय. इथून वरती आला तर इथून तुम्हाला तो जागा जागा असं पाहिजे बघा. कातडामध्ये काय ते कातड असतात ना, हे बघा पूर्ण कोरलेला आहे सगळा. पण तो दिसला पाहिजे, तो हेरला पाहिजे. मला फक्त बघता आला पाहिजे की कुठे कुठे पायऱ्या आहे. मला खालती पायऱ्या पण कधी मला दिसतात कधी नाही दिसत आहे. कोरीव काम आहे, समजून घ्यायला लागते. आपण येऊन जाऊन टेकडीवरती मला सांगतो मोठ्या टेकडीवरती आता आलोय. छोट्या टेकडीवरती इथून अजून वरती जायचं आपण एकदम. फोटोशूट वगैरे करायचा जागा एक नंबर आहे भावना. फोटोशूटला एक नंबर जागा आहे. अरे खरं सांगते अरे थांबा. लोक आले ना इथं पाण्याचा टाका आहे बघा. हा दिसतो. हां अरे असं हां. पण त्याला नाही तिथून छेद वगैरे दिसत आहे तुम्हाला. थांबा मी धावतोय. अरे अंधार पडतो. इथं दिसतं छेद वगैरे पडला त्यामुळे पाणी नाही साठत आहे त्यामध्ये. तर जागोजागी असे होल आहेत. आता एक कशासाठी आहेत ते बघा. आता एक कशासाठी काय मला नाही माहिती एवढं. मी इथून वरती चालत चाललो आहे. इथून आलो आहे, खालून आलो, वरती दिसते वाट. ही वाट जंगलात घेऊन जाते. आपण जाव्या. आपली सायकल खारती उभा आहे. आपण जाताना त्यांना पावती दाखवायचा आणि सायकल घेऊन जायची. ठीक आहे. आणि सायकलचे चार्जेस टोटल 120 रुपये. हां नाही 130 रुपये तुम्हाला तुमची एंट्री फी. आणि सायकल जी तुम्ही जर बाहेरून घेऊन येत आहे तुम्ही स्वतःची तर ते टोटल आपल्याला 130 रुपये द्यायचे आहेत. ठीक आहे. जास्त खर्च नाही आहे, कमी खर्चामध्ये एकदम मस्त जागा. आतमध्ये कॅन्टीनसुद्धा आहे. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की भाई कॅन्टीनमधला नका खाऊ. किती जरी गेलं महागच आहे. तो 20 रुपयाला समोर 25 रुपयाला समोसा पाव मी बघितला. तर कसं आहे ना की तिथं जास्त पैसे घालवायचे काम आहेत. ते काय मतलब नाही. ते घेण्यापेक्षा जायचा. मी बघा घरून डबा घेऊन आलो आहे. आता मस्त इथं कुठं बसायचा डबा खायला. इथं छोटंसं तलाव वेगळं गाडी. बघा बाबू तर फाटे पूर्ण जंगल आहे बघा. तिकडं पण दिसतंय पण कदाचित तिकडं अलाउड नसावं. कारण तिथं ना असं दगडं ढासायला म्हणून दिसतात पूर्ण त्या साईडला. अरे असं का दिसतो. हां तर बघा तिथं ना दगडं ढासायला म्हणून दिसतात. कदाचित तिकडं अलाउड नसावं, बंद केलं असावं. आणि आपण आता इथून अजून खालतो. ते एक छोटासा मिनी घसरलो. हां इथं छोटासा मिनी तलाव आहे. काय आहे यो तलाव आहे. ठीक आहे. पण मला एवढा कळलं आहे की जेवढा मी माणसांपासून लांब जाईल ना तेवढा भारी बनवा माझा व्हिडिओ बनणार आहे. कारण माणसं असले कॉन्फिडन्स जातो. भले मला माहिती आहे की ते माणसं मला थोडे मारणार आहेत की तू व्हिडिओ का बनवतोय. किंवा मला नाही बोलणार की भाई तू व्हिडिओ बरोबर नाही बनवतो, तू व्हिडिओ खरं नाही बोलणार आहेत. तरी पण ना जमत नाही. ते आता आपण इथं एकटे बोलण्यासाठी काय नाही वाटत आहे. मस्तपैकी चालू आहे एकदम सुंदर इथं. आणि ते एक स्ट्रक्चर आहे. थांबा हे बघा इथं एक स्ट्रक्चर आहे. कशाचं आहे मला नाही माहिती आहे. पण त्याला बघून हे स्ट्रक्चरला बघून आहे ना असं वाटतंय की हा जो आहे ना इथून वरती तुटलेला असावा. ठीक बघा तुम्ही. हा वरच्या साईडला एकदम आहे. आय थिंक 19 ते 30 नंबर 19 ते 30 केवच्या वरती येऊन तुम्ही जर या साईडला आला तर हे तुम्हाला तर छोटासा लेक आढळेल. तलाव एकदम छोटा मिनी तलाव. आणि इथं हा स्ट्रक्चर आहे. आता मला तुटल्यागत असा वाटतो की थोडा तुटला असावा. इथून तलाव आहे. आता हे तुमचं खरं एक दिवस तुम्ही या नक्की या जागेला भेट द्या. तुम्हाला खरं निसर्गातलं जीवन जागायला भेटेल. सुट्टीच्या दिवशी या थोडे करा मेहनत. कारण ते येऊन इथं बसनी नका येऊ. कान्हेरी रिक्वेस्ट बघा आले आणि ते खालून बस पकडले आले मज्जा नाही. मित्र बोले सायकल घरून घेऊन या. सायकल नाही आहे भाड्याने घेऊन या. खालती भाड्याने भेटतं आणि ह्याच्या बाहेर साईडला सुद्धा तुम्हाला भाड्यानं भेटेल. आणि वा
इकडं आपण हे फिरून आलेलो आहे, तो मेन व्ह्यू पॉईंट तिथं आपण जाऊन आलो. तर तिथं पण आपण आलो. आणि आता मला असं वाटतं की मी आता डब्बा खाणं गरजेचं आहे, खाल्ला पाहिजे, कारण नंतर खाली जाऊन कधी खाणार. इकडे सगळे लोक जे इकडं फिरतायत, अरे हो ना बरं बाबा, हा इकडे खालती लोक फिरताय. मी आपण आलो कुठून, आईच्या गावात आपण. ओके, जास्त आहे नाही, आपण तिथून वरती चढलो त्या साईडून, तिथून असा 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 गेलो, असा तिथून गेलो, असं फिरून तिथं आलो. काय मधलं यायला ना, जास्त नाही यायला जाऊन आला. तिथं आलो, इथं सिक्युरिटी एकदम मजबूत आहे, बांबू घेऊन फिरत असतात. जास्त काय बोलत नाहीत, पण वनरक्षक सुद्धा आहेत. जास्त प्रमाण ते अति सुंदर आहे, मला खूप आवडलेली जागा. फोटोशूट करायला भारी आहे, पण काय आहे ना, फोटोशूट आले भारी वाटतं, पण आपल्याला फोटोशूटची आवड नाही. आपण फक्त व्हिडिओ बनवायला टाकायला, फोटो वगैरे काय माहिती काय प्रॉब्लेम नाही, पण काढायचे. आणि मेनमध्ये आपल्या सोबत पण कोण असं बोललं बा, कोणा बोलो काका फोटो काढणार, पण आपण नाही काढणार. काय कोण दाढी कशी आहे, फुल दाढी बसतो आता इथं. बॅग बॅग ही वाटत त्यांचीच आहे, त्या दोघांचीच आहे. आपल्याला सायकल खालते, थोडं टेन्शन येते कधी कधी. जर कोणी सायकल नेली तर उचलून, बाय चान्स जर कोणी घेऊन गेलं तर सायकल काय करायचं. सायकल कोणी नेली तर इथं वारं ना लय भारी एकदम मस्त वारं सुटलंय रे बाई. काय करू मी, बघा ना निसर्ग, बाप रे, काय काय डोंगर आहे, डोंगर सगळीकडं. इथून मला एक ते माहिती पण आहे, मला हे नाही माहिती की मी सुरुवात कुठून गेली. ठीक आहे, माझा अंदाज बोलतोय की मी समोरच्या साईडून सुरुवात केली, कारण की मी एवढं डोंगर कधी चढलोच नाही ना. एवढं डोंगर चढलं नाही, त्यामुळे मला वाटतं सरळ सरळ आलेलं आहे. आणि लोक बोलतात की 7 किलोमीटरची राईड आहे, परंतु कदाचित 7 किलोमीटरचं असेल, मग मला नाही वाटत जेवढ्या वेळात मी सायकलने आलो इथं, त्यामुळे असेल कदाचित तेवढा वेळ. मस्त इथं आरडाओरडा चाललेला आहे. आपण एकटेच आलो आहे, आल्यानंतर 2 मित्र बनवले. ठीक आहे, भारी वाटतंय. आता टाइम झालेला आहे बाबा, आता 1 वाजलेले 1. मला आता इथून निघलो, मला पोचायचे उरलेलं इथून 22 किलोमीटर आहे. सायकलवरती जाणार आहे, इथून पोवई वगैरे करून सायकलवरती जाणार, कारण की ट्रेननी गर्दी दुपारची. आता ट्रेननी गर्दी नसणार आहे म्हणा, पण दादर स्टेशनला यार अपडाऊन. ठीक आहे, बघू आपण बाहेर गेल्यानंतर डिसाईड करू. पण बाहेर कितीला निघतोय ना त्याच्यावर, जर लवकर निघलो तर ट्रेनने जाईल, कारण दुपारच्या दादरला थोडी कमी प्रमाणात असते गर्दी बघायला. पण गर्दी तर आहे, पण दादरला मित्र बोलतोय दादरला अवॉइड करायचा, आपण पूर्णपणे दादरला अवॉइड करायचा सरळ सरळ. कारण दादरला गेला ना भाऊ लय गर्दी असणार आहे, ते आपल्याकडे सायकल आहे ना, ते ब्रिज चढायला जमणार वगैरे, खूप अपदा होईल. त्यापेक्षा सरळ इथून जर गेलो सांताक्रूजला उतरायचा, तिथून सायकलवरती जायचा. आता विले पार्ले की सांताक्रूज बघू यार, आता आपण जेवून घ्या भूक लागली. तर मित्रांनो, आता मी एवढं ज्ञान पाजरलो तुम्हाला, ज्ञान पाजरलंय की घरनं डबा आणा, बाहेर घेऊ नका महागे. पण आता सिच्युएशन काय झालं माहिती आहे, मी सकाळी डबा भरला, अरे थांब ना, डबा भरला मी, म्हणजे डब्यामध्ये चपाती भाजी भरली, आणि तो डबा मी घरी ठेवून आलोय. तर हे आपण मूर्ख असण्याचं पहिली, म्हणजे आपण मूर्ख आहोत त्याचा पहिला टप्पा आहे की आपण डबा भरल्याला घरी विसरून आलोय. तर आता बघा, मी बोलतो इमर्जन्सी असेल तर घ्या कॅन्टीनमधून, पण अवॉइड पण करा. मी पण बघू जा, आता मला नाही समजत घेऊ की नको घेऊ कॅन्टीनमधून यार, कारण की सुंदर चांगलं सुद्धा आहे, पण महाग पण आहे थोडं. नॉर्मल बाहेरच्यापेक्षा 5-6 रुपये महाग आहे. जर खरं भुका लागलेलं आहे काय नाही आणलाय, घ्या कॅन्टीनमधून बिंदास खावा. पण जर आता मी जर चुकी केले तुम्ही नका करू की घरून येताना डबा घरी विसरून यायचा. मी तर बोललो ध्यानाने डबा, आता एकदा आपण विसरलोय, नेक्स्ट टाइम मी चुकणार. मी डबा भरलेला, पण काय ते बोलण्याच्या नादामध्ये घायमध्ये लेट. तर मी सकाळी निघताना पण लेट निघलेलो, तर त्याच्यामुळे झाला जरा प्रॉब्लेम आणि राहून गेला. आणि आता रिटर्न पाऊस आलेला आहे,
मला असं वाटलं पाठी इंद्रधनुष्य दिसतोय काय, पण नाही आहे. ठीक आहे, इथून ह्या साईडून जाऊ, ह्या साईडून जाऊया. ठीक आहे ना, ह्या साईडून आपण खालती जाऊया. आपल्याला सिक्युरिटी गार्ड पण दिसतात. काका गार्ड काका, मी आलो. पळत येऊ की धावत येऊ, धावत येऊ की पळत येऊ, पडत येऊ. आता पडलो असतो ना काका, थांबा. त्यांनी काय आपल्याला आवाज, आपण इथं कंटिन्यू विचारायला गेलं आता की ह्याच्यातून चालत जायचं. ठीक आहे, पण एक विचार, आज कंटिन्यू इथं पाणी वाहतोय, याचा अर्थ तो भाग जर जास्त स्लिपरी असणार आहे. आणि आपण मग चला त्या भागाला आवड करूया, मस्त वेगळी जागा. जात राहा पुढे जाऊन काका झालेलं आहे. हाँ इधर से नहीं है, इधर है ना, मतलब यहाँ तो जा सकते हो. ठीक है ना, क्यों उधर का तो पूरा देख के आया हूँ मैं, उधर का देख के आया तो सोचा भी इधर से नीचे जाता. तर आपण जाऊया इथून. आता बोलतो त्या साईडून पण रस्ता आहे ना, आपण त्यांना सांगितलं ते साईड बघून आलेलो आहे, तर ह्या साईडून जाणं प्रिपेअर करू आपण आता. कारण रिटर्न एका जागा करू. खरं तर मी पूर्ण नाही एक्सप्लोर केलेलं आहे, तुम्हाला सांगतो. हा मधला भाग आहे तो राहिलेला आहे. वरतून मी करून आलो, वरचा पूर्ण बघितला, त्याच्यावरती टॉपला आपण जाऊन आलो. खालती येऊन 19 ते 30 तर आपण बघितलंच नाही. त्याच्या खालून फक्त चालून इथून वरती येऊन आपण असा इकडं आलो आहे. आता खाली चाललो आहे. तुला माहिती नाही, इकडे या साईडला पण पूर्ण झाडे झुडपं आहे. का फिरतात बॉटल घेऊन. तर आपल्याला कॅन्टीनला जायला लागणार आहे, कारण हे चूक तुम्ही करू नका की डबा भरा आणि घरी ठेवायचा डबा तेवढा नक्की घेऊन या. बघा घसरतोय पाय. मी तिकडे बघत होतो कुठे चाललेले. जाऊ द्या, बॉटल घेऊन झाले कुठे पण जाऊ द्या. तुम्हाला काय पडलेली एवढी, आपण त्यांच्या एरियामध्ये ते कुठं पण जातील. तुम्हाला एवढी पडलेली काय पडलेली एवढी. अरे थांबा यार, मला कुठून, सॉरी त्या साईडून इकडे आपण चाललेलो इकडे. ठीक आहे, एक्सप्लोरिंगसाठी करत आहोत. लय भारी जागा आहे, फक्त थोडं काळजी घ्या की कुठं हातपाय नाही मोडणार आहे कसं. एकदम ती सुंदर अशी जागा आहे. फॅमिली वगैरे येतात तर त्यासाठी सुद्धा एकदम मस्त जागा आहे. आता मी काय नाही बोलणार आहे भावा, मी फक्त आता व्हिडिओ बनवणार आहे, कारण आलो मी माणसाला. तिथून मी वरती आलो. स्टार्टिंग माझी कुठून झाली तिथून, तसं मी वरती गेलो. ठीक आहे, ते त्या केव्स मी कवर केला, तिथून मी वरती गेलो. ठीक आहे, आणि तिथे वरती जाऊन मी ह्या साईडला आलो. ही स्टेअर दिसतात, ह्या साईडचा जरा फिरलो. इथून डायरेक्ट व्ह्यू पॉईंटला गेलो मी. पूर्ण वरती व्ह्यू पॉईंट फिरून मधला भाग बघितला. तेव्हा मी ते 2 जण सोबत होते. काय ते मला सोबत कोण असल्यावर मी व्हिडिओ नाही जमत भावना, मला नाही म्हणजे कॅमेरा पुढे बोलायलाच नाही होत. आता तिथला मधला केला कवर. त्यानंतर मी इकडे वरती गेल्यानंतर व्हिडिओ काढला 19 ते 30 केव्सच्या साईटूनच. तर आपण वरती आता असं पूर्ण हे पूर्ण खालती आलेलो आहे. इथं ब्रिजवरती, हा ब्रिज बघा स्टार्टिंग पॉईंट. तर आपण आलेलो एकदम मस्त. आपण एक असं एकदम सिनेमॅटिक शॉट घ्यायचा. हां, आधी मी खाली जातो. इथून मी स्टार्टिंगला आलेला आहे. इथून खालतून आहे पूर्ण त्या धबधब्याचा. तो वरतून पूर्ण हळूहळू पाणी जमा होतोय. इथून असं खालते मुले पण बघायला. आता त्यांना आपण बाय केलेला आहे. तर पूर्ण पाऊस पडते. तुम्ही बाहेर निघायच्या वेतमध्ये कॅन्टीनमध्ये जाऊन आता व्हिडिओ बनवून राहिला. पावसामध्ये मोबाईलची वाट लागत नाही तर आपलं वानेर फुल आता एकदम मस्त फुल आहे. वानेर फुल आहे. इथं रील वगैरे काढायचा मस्त चालू आहे इकडं बघा. पण लवकर राहावं. इथून आपण स्टार्टिंग केलं सगळ्यात मस्त जो बॅक साईडला ते एकदम मस्त केव नंबर 1 के क्लोज आहे. आतमध्ये एंट्री नाही आहे बट मस्त. आणि मी मोबाईल ठेवतो तर मोबाईलमध्ये पाणी गेलं तर मोबाईल चालणार पण नाही. नंतर आपला वॉटरप्रूफ मोबाईल नाही. मी पावसामध्ये फुल व्हिडिओ बनवतोय सकाळपासून. आता आपलं जेवण झालं. आपण कॉफीचा घेतलाय आणि बिचारा घाबरला मला. तर सकाळच्या डब्यामध्ये खात होता काय. आय एम रिअली सॉरी ब्रो, आय एम रिअली सॉरी भावा, मी माफी मागतो. ठीक आहे, बाय बाय. ते जे हारणं होते ना ते सगळ्यांना नाही वाटते. तुमचे लोक आले त्यांना पण नाही वाटतं. मला आधी माहिती होतं की त्या साईडला हारणं दिसतात. त्या साईडून आल्यानंतर आपण तर तिथं हारणं वगैरे मी बघितलं.
पाण्यावर बघितला तर जाताना दुसऱ्या रस्त्याने जायचं. नेटवर्क आहे नाही, व्हिडिओ बनवतो आपला फक्त. अच्छा तू व्हिडिओ आपल्याला भेटलेलं आहे आता. हाय आता बाकी चालेल चालेल. आता जाऊया आता इथून खालती सायकल लावलेली, इथून खालती चालत जाऊया. तिथून सायकल घेऊन दुसऱ्या ज्या रोडने आलो त्या रोडने नाही जायचं आपण, तर आपण दुसऱ्या रोडने जायचा. कारण आपल्याला टाळतो आता जिथून आलो आपण तिथून गेलो तरी तेवढं अंतर आहे, आणि तिथून थोडं नवीन एक्सप्लोर करू ना. आता आपण जाऊया स्ट्रेट रोड आहे तिने. ठीक आहे, जाऊ थोडं बघू. इथं सायकल पळवायची खूप इच्छा होते, आणि आपला ब्रेक जरी पूर्ण दाबला तरी आपली सायकल नाही थांबते. आणि इथं रोड तुम्ही बघू शकता की छोट्या जरी एकदम बस वगैरे आली सायकल रोडच्या खाली घ्यायला लागणार, जर ब्रेक नाही दाबला तर स्विच आउट होईल, त्यामुळे नाही पळवायच्या. आता एकदम जवळ न पाहिजे आपण पुढे आलेले बस 188 डायरेक्ट कानेरी. त्यांचा व्ह्यू पण मस्त आहे, सगळा मस्त आहे. लय भारी चालू आहे आपलं. हारणं बिरणं बघितले, कंटिन्यूच्या 5 कळप बघितले आता हारणाचे. आता एकामध्ये काय आता 2 होते स्टार्ट आहे. 2 जागा जास्त त्या आधी 2 बघितलेले, नंतर 2 बघितले, त्याच्या आधी 5-6 होते. ठीक आहे पहिले 5 कळप. तर जरा टावर वगैरे आहे, टावर नाही म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा आहे, लाईटचं. इकडं घरं पण आहेत, इथं लोक राहायला वगैरे आहेत. लाईटला घरं आहेत, राहायला पण घर आहेत, टाकायला लोक राहायला वगैरे सगळं झोपडपट्टी टाईप आहे जरा, पण ठीक आहे. तिथून 1 किलोमीटर पुन्हा बघा थकलो एका हाताने सायकल चालवून. आता किती खेचायची सांगा तुम्ही एका हातात. मला तर असं वाटतं आपल्याला व्हिडिओ इथंच एंडिंग करायला लागणार आहे, कारण की चार्जिंग 5% राहिलेलं आहे. घरी जायचा व्हिडिओ नाही बनवता येणार आहे, कारण आपल्याला 5%मध्ये शक्य नाही. बघू, जर बाहेर जाऊन जर शक्य झालं चार्जिंग करणं तर मी हा वेगळा टाकेन व्हिडिओ, आणि जो घरी जायचा असेल तो वेगळा ब्लॉग टाकेल. कारण मी पूर्ण सायकलवरती कवर करणार आहे घरी जायचं. ट्रेनवर खूप गर्दी भेटणार आहे आता. ठीक आहे, बघू. पण जर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि नेक्स्ट टाइम आपण कुठं जायचं आहे तुम्ही मला सजेस्ट करा. नेक्स्ट टाइम कोणत्या लोकेशनला जाऊ, आणि कोणाला सोबत मला कोण मित्राला जाऊ की सोबत जाऊ. ठीक आहे, एकटा असेल तेवढं मला भारी वाटतं. ठीक आहे, चला भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओ.